अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सभागृहामध्ये काल सत्ताधारी बाकड्यांवरती बसले आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले। नवाब मलिक यांच्यावरती आरोप करणाऱ्या भाजपला आता मलिक कसे चालतायत असा सवाल विचारत सभागृहात पहिली ठिणगी पडली। आज हीच ठिणगी वणव्याचं रूप घेण्याचीही शक्यता आहे। सभागृहात नवाब मलिकांवरनं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये झुंपू शकते। नवाब मलिक यांना भाजपमध्ये सामील करून न घेण्याची विनंती फडणवीसांनी खुलं पत्र जारी केलेलं आहे आणि अजितदादांना केली आहे। पण या ओपन लेटरवरनं सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, राजकारणामध्ये टायमिंगला आणि ॲक्शनला खूप जास्त महत्त्व असतं असं बोललं जातं। या खुल्या लेटरवरनं काय संदेश द्यायचा होता देवेंद्र फडणवीसांना, काय सूचित करायचं होतं? कारण हीच गोष्ट जर का सांगायची असती तर ती खाजगी सुद्धा अजितदादांना सांगता आली असती। या लेटर बॉम्बवरनं आता चर्चा कशी रंगतीये? त्यांना हे सांगायचं होतं की जी एक सीमारेषा आहे ती सीमारेषा कुठल्या मर्यादेत आहे। कारण 2014 नंतर देश पातळीवरती भारतीय जनता पार्टीचं राजकारण आणि 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण झालंय त्यानंतर सर्व राजकीय पक्षासाठी विधी निषेध वगैरे असा काही प्रकार राहिलेला नाहीये। आपण 2च दिवस आधी देशाच्या पंतप्रधानांनी श्री अजित पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आणि त्या 2च दिवसानंतर ते सत्तेमध्ये आले हे महाराष्ट्रानं बघितलंय। तेच विरोधी पक्षाबद्दल पण म्हणता येईल। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एक सीमारेषा किमान स्वतःसाठी तरी आखली आहे असं त्यांना दाखवून द्यायचं होतं। कारण देवेंद्र फडणवीस यांच्याच आरोपावरून 2 नेते एकतर अनिल देशमुख आणि दुसरे नवाब मलिक हे जेलमध्ये गेले होते। इतर नेत्यावरती झालेले आरोप आणि नवाब मलिक यांच्यावरती झालेले आरोप याच्यामध्ये मूलतः काही फरक आहे। तो फरक मुख्यत्वे देशाच्या संरक्षण सिद्धतेशी निगडीत असलेला किंवा देशाच्या राष्ट्रहिताशी निगडीत असलेला वगैरे। त्यामुळे ती एक जी सीमारेषा आहे की 2014 नंतर नैतिक अनैतिक वगैरे अशा सगळ्या गोष्टींना तसा काही अर्थ राहिलेला नाही। पण ती सीमारेषा कुठेतरी अधोरेखित करायची होती देवेंद्र फडणवीस यांना आणि म्हणून जी गोष्ट त्यांना खासगीमध्ये सांगता आली असती जी अजित पवार गटांना, कारण अजित पवार गटानं नंतर जो 2 पावलं मागे घेत जो खुलासा केला तसा स्टँड त्यांना तिथंही घेता आला असता। कारण मी हे बघत होतो की नवाब मलिक हे सत्ताधारी ट्रेझरी बेंचवरती बसल्यानंतर ते कसे बसलेत याबद्दल सत्ताधारी बेंचकडनं म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुणीही बोलायला तयार नव्हतं। त्यामुळे जी गोष्ट खासगीमध्ये करणं शक्य होतं ती न करता देवेंद्र फडणवीस यांनी ती खुलेपणाने केली। म्हणजे त्यांना 2-3 हेतू साध्य करायचे होते। एक, भारतीय जनता पार्टी आणि व्यक्तिशः त्यांचं जी एक सीमारेषा त्यांनी स्वतःसाठी म्हणून ठरवून घेतली असेल, कारण एवढ्या सगळ्या तडजोडीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं नुकसान जर काही झालं असेल तर पार्टी विथ डिफरन्स वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। सत्ता मिळवताना अनेक तडजोडी भारतीय जनता पक्ष करतो हे वास्तव आहे आणि अशा वेळेला जर नवाब मलिक हे ट्रेझरी बेंचवरती बसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पेशली काहीही म्हटलं नाही तर मग पुढे ज्या नैतिक भूमिका घ्यायच्या असतात व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस यांची जी महाराष्ट्रात प्रतिमा आहे त्याला मोठा धक्का लागला असता। त्यामुळं मुद्दा क्रमांक 1, देवेंद्र फडणवीस यांनी बहुधा पक्षाच्याही पुढे जात आपली जी म्हणून स्वतःची एक भूमिका आहे ती घेतली। खरं तर ती दीर्घकाळानंतर अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। मधल्या काळामध्ये असे अनेक प्रसंग आलेले होते की जिथं ती त्यांना भूमिका घेता आली असती, परंतु राजकीय तडजोड आहे, सत्ता मिळवणं हे महत्त्वाचं आहे वगैरे। आता सत्ताधारी बेंच करून जे मुद्दा आलाय तो मला वाटतं की तो बऱ्यापैकी त्यांनी हाताळलाय। ज्यावेळेला सुनील तटकरे यांचं ट्विट आलं आणि त्यांनी भूमिका घेतली की आमची त्यांच्याबरोबर राजकीय चर्चा झालेली नाही, त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडनं काही होणार नाही। विरोधकांना मात्र मोठं कोली त्या निमित्ताने मिळालेलं नाही। आज ते विधिमंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल। अनेक प्रश्न ते उपस्थित करतील, जे प्रश्न त्याची उत्तरं देणं हे सत्ताधाऱ्यांना तसं म्हणाल राजकीयदृष्ट्या तर कठीण आहे। पण महाराष्ट्रातलं राजकारण 2019 नंतर सबघोडे 12% असल्यामुळं विधिमंडळात काय होतं ते फार इंटरेस्टिंग आहे आणि ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक अधिक आहे की पक्षाची पण आहे हेही बघायला लागेल। बरोबर। आणि हा नवाब मलिकांचा विषय काही एका दिवसात संपणारा विषय नाही, अधिवेशनभर हा विषय गाजणार हे तर नक्की आहे। धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।